राज्यातील शहरातील निवडणुका झाल्या, नवे पदाधिकारी कामालाही लागले. मात्र ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप रखडलेल्या आहेत. यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 15 फेब्रुवारीची मुदतही आता संपून गेली आहे. तर यासंबंधीच्या याचिकेवर 23 फेब्रुवारीला सुनावणी आहे. त्या दिवशी काय होईल यावर 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे. ही वेळ का आली, का रखडल्या निवडणुका, आता पुढे काय होण्याची शक्यता आहे, चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. आरक्षणाचा वाद, कोविडचं संकट आणि पुढे न्यायालयीन लढाईसह तांत्रिक अडचणी यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी नव्हे एवढ्या रखडत गेल्या. आता सर्व महापालिका, नगरपालिका आणि 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्यात. मात्र 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. त्यात आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेचाही समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तयारीत असलेल्या इच्छुकांचा जीव यामुळे टांगणीला लागलाय. यासाठी सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे. ही सुनावणी आता 23 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. खरं तर सुनावणी 21 जानेवारीला घ्यायचं ठरलं होतं, मात्र त्या दिवशी अडचण आली आणि सुनावणी नेहमीप्रमाणे पुढे ढकलली गेली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. त्या काळात सर्व निवडणुका होऊ शकत नसल्याने निवडणूक आयोगाने मुदत वाढीसाठी अर्ज केला. कोर्टाने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली. आता तीही संपून गेली आहे. नेमकं काय सुरू आहे, का रखडली निवडणूक आणि सुनावणी, हे आता पाहूयात. या निवडणुका 2022 पासून रखडण्यामागे 3 मुख्य तांत्रिक आणि कायदेशीर अडथळे आहेत. पहिली, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा. निवडणुकीचं आरक्षण ठरविताना महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी यांचं एकत्रित आरक्षण 50% वर जात गेलं आहे. त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं. मूळ याचिकेसोबतच ही याचिकाही जोडण्यात आली. हा कायदेशीर पेच सुटेपर्यंत निवडणुका पूर्ण होऊ शकल्या नाहीत. दुसरा मुद्दा म्हणजे प्रभाग रचनेचा. महाविकास आघाडी आणि त्यानंतर आलेल्या महायुतीचं सरकार यांच्या काळात प्रभाग रचनेत बदल करण्यात आले. आधीच बदल महाविकास आघाडीने केले तर महायुतीने ते पूर्ववत केले. यावरून अनेक याचिका हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या होत्या. त्यामुळे प्रकरण लांबलं गेलं, निवडणुका रखडत राहिल्या. तिसरा मुद्दा प्रशासकीय विलंबाचा. कोरोना काळ आणि त्यानंतरच्या कायदेशीर लढाईमुळे राज्य निवडणूक आयोगाला प्रभाग रचना आणि मतदार याद्यांच्या कामासाठी वारंवार मुदतवाढ घ्यावी लागली आणि निवडणुका रखडत गेल्या. अर्थात यात राजकीय सोय हाही महत्त्वाचा मुद्दा राहिला. मधल्या काळात या निवडणुका राजकीय हेतूने मुद्दाम लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे आरोपही झाले होते. आता सुप्रीम कोर्टात नेमकं काय सुरू आहे ते पाहूया. सध्या न्यायालयात ज्या याचिका सुरू आहेत त्यात 50% आरक्षण मर्यादेचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. न्यायालयानं स्पष्ट केलं आहे की ज्या ठिकाणी आरक्षण 50% आत आहे तिथे निवडणुका घेण्यास अडचण नाही. मात्र ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा 50% वर जात आहे तिथे निवडणूक कार्यक्रम कसा असावा यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. 12 जानेवारी 2026च्या सुनावणीनंतर कोर्टानं आयोगाला 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करण्यासाठी शेवटची मुदतवाढ दिली होती. परंतु आरक्षणाच्या पेचामुळे काही टप्पे अद्याप प्रलंबित आहेत. या प्रकरणाचा कोर्टातील प्रवास 2021 पासून सुरू आहे. 2021 मध्ये सुप्रीम कोर्टात एक याचिकाकर्ते विकास गवळी यांनी दाखल केलेल्या राजकीय आरक्षणासंबंधीच्या याचिकेवर निर्णय आला. त्यामध्ये कोर्टानं ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट अनिवार्य केली. त्यामुळे ओबीसींना तोपर्यंत राजकीय आरक्षण देणे अवघड झालं. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झालं असा प्रचार सुरू झाला. त्यात सरकारला जबाबदार धरलं जाऊ लागलं. यामुळे मोठा राजकीय गदारोळ उडाला. पुढे 2022 मध्ये आरक्षणासंबंधी बांठिया आयोगाचा अहवाल सादर झाला. त्यानंतर कोर्टाने ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्यास परवानगी दिली. मात्र 50% मर्यादेचे उल्लंघन न करण्याच्या अटीवर निवडणुका घेण्याचा आदेश दिला. शिवाय ही सर्व प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधीन राहील असंही सांगितले. मधल्या काळात 2024 ते 2025 मध्ये प्रभाग रचनेचे वाद आणि राज्य सरकारच्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांमुळे तारखा लांबत गेल्या. त्यानंतर मात्र सप्टेंबर 2025 मध्ये कोर्टानं कठोर पवित्रा घेतला. 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले गेले. मग टप्प्याटप्प्याने निवडणुका सुरू झाल्या. इतर सुरळीत झाल्या, मात्र झेडपीत गडबडी झाल्या. 22 जिल्ह्यात आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आणि त्यांच्या निवडणुकीला ब्रेक लागला. आता उरलेल्या त्या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका, त्यांच्या बाबतीत काय काय शक्यता आहेत तेही पाहूयात. या याचिकेत आरक्षणाच्या मुख्य मागणीसोबत तातडीने मागणी या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यासंबंधी आहे. मुळात या निवडणुका घेण्यास कोर्टानं आधीच परवानगी दिलेली होती. मात्र तेथील अधिकाऱ्यांनी आरक्षण टाकताना चुका केल्या. त्यामुळे ते 50% गेलं आणि ही वेळ आली. त्यावर कोर्ट प्रथम निर्णय घेऊ शकते. म्हणजे इतर निवडणुका जशा 50% आरक्षणाच्या मर्यादेत घेतल्या तशा याही घ्या. त्यासाठी आधी टाकण्यात आलेलं आरक्षण रद्द करा. पुन्हा आरक्षण टाकून नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असा आदेश दिला जाऊ शकतो. दुसरी शक्यता अशी की राजकीय आरक्षणासंबंधी अंतिम निर्णय दिला जाऊ शकतो.
यासंबंधी आलेले अहवाल विचारात घेऊन त्यावर सुनावणी होऊ शकते. मागील तारखेच्या वेळी कोर्टानं यासाठी वकिलांना मुदतवाढीसाठी वेळही ठरवून दिली होती. त्यामुळे संपूर्ण प्रकरण ऐकण्याच्या मनस्थितीत कोर्ट आहे हे यावरून दिसून येतं. असं असलं तरी हा निर्णय अधिक गुंतागुंतीचा आहे. कितीही वेळ ठरवून दिली तरी प्रकरण लांबणीवर पडण्याची अनेक कारणे निर्माण होऊ शकतात. शिवाय आरक्षणासारख्या मुद्द्यावर निर्णय देताना सर्व बाजूंनी विचार करावा लागेल, कारण हा निर्णय केवळ होणाऱ्या निवडणुकाला नाही तर ज्या निवडणुका निर्णयाच्या अधीन राहून घेतल्या आहेत त्यांच्यावरही होऊ शकतो. जर वेगळा निर्णय आला तर अलीकडे झालेल्या निवडणुकांचं काय करायचं हाही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे यात पहिली शक्यता अधिक आहे. जिथं आरक्षण मर्यादा ओलांडली गेली त्यात दुरुस्ती करून फेर आरक्षण टाका आणि इतरांप्रमाणे याही निवडणुका घ्या, म्हणजे कोणावरच अन्याय होणार नाही असा रास्त तोडगा काढला जाऊ शकतो. असं झालं तर मग लगेच निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले जाईल. एप्रिल-मे मध्ये राहिलेल्या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ शकतील. गरज पडली तर आरक्षणाच्या मूळ मुद्द्यावरही राहिलेली सुनावणी पुढे सुरू राहील असा निर्णय येण्याची शक्यता तज्ज्ञांना अधिक वाटते. त्यामुळे रखडलेल्या निवडणुका मार्गी लागतील. त्यानंतर लगेच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सोबतच सहकारी संस्थांच्याही निवडणुका होतील. विधानसभेची पोटनिवडणूक, राज्यसभेची निवडणूक, विधान परिषदेची निवडणूक अशा सगळ्याच निवडणुकाही आल्यानं आणखी काही काळ तरी राज्य इलेक्शन मोडवर राहणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.